मॅम सगळं ओके चाललंय पण वाव नाही वाटत आहे, तर वाव वाटायला तुमच्याकडे येऊ का? ओके आहे, प्रॉब्लेम काही नाहीये की माझ्याकडे जेवढा डेटा वर आहे मास्टर्स देतात तेवढाच तसाच्या तसा मी क्लायंटकडे पोहोचवते. आणि मग तो सगळा राहिलेला हिशोब, आणि म्हणून ती अनोळखी लोक अचानक येऊन धडकतात, वाय यू सिटिंग लाईक दिस इन द मिडल ऑफ द रोड. हे तर मी म्हटलं, डिड आय आस्क यू वाय यू आर स्टक अप इन अ रिलेशनशिप विच डज नॉट वर्क फॉर लास्ट सो मेनी इयर्स. अरे बापरे. आणि त्यांच्या खळकण डोळ्यातनं पाणी आलं. म्हटलं तुमचा आत्ता कॉल नाहीये, सॉरी म्हणलं, हे कानाला जरा कटू लागत असेल, मला दिसतंय आत्ता कॉल नाहीये. जास्त हार्श रियालिटी दाखवायचंच काम माझं आहे. रसिक मोहिनी. नमस्कार, मी भाग्यश्री देसाई आपल्या सगळ्यांचं रसिक मोहिनीच्या पॉडकास्टवर मनापासून स्वागत करते. रसिक हो, मन ही एक अशी गोष्ट आहे की ज्याचा संबंध शरीराशी आहे, त्या व्यक्तीशी आहे. मन आपल्याला दिसत कधीच नाही, पण ते असतं. आणि ह्याच मनाचे जे खेळ चालू असतात त्याच्याशी सगळ्यांचा संबंध येतो, अगदी समाजाचा आणि त्या व्यक्तीचा सुद्धा. मन कधी आनंदी असतं, कधी दुःखी असतं, कधी डिप्रेशनमध्ये असतं, कधी अस्वस्थ असतं. आणि मनाचे हे जे सगळे खेळ आहेत त्याचे परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर होतात, आणि शरीराचे परिणाम त्या व्यक्तीच्या व्यक्तिगत आयुष्यावरही होतात, समाजावर सुद्धा होतात. मन जर चांगलं असेल, सुदृढ असेल मन, तर शरीरही चांगलं राहतं, व्याधीमुक्त राहतं, आणि ती व्यक्ती समाजामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करू शकते, यशस्वी होऊ शकते. ह्या मनाला अनेक वेळा काबूत ठेवावं लागतं, आणि हे काबूत ठेवण्याकरता आपल्याला माइंड कोचची गरज असते. हा माइंड कोच काय करतो, तर तुमच्याशी बोलतो, तुम्हाला समजून घेतो, तुमच्या मनाचे व्यापार सगळे समजून घेतो, आणि त्याप्रमाणे तुम्हाला गाईड करतो. आता आपल्याकडे आज जे गेस्ट आलेले आहेत त्या माइंड कोच तर आहेतच, पण त्या आकाशिक रीडर सुद्धा आहेत. आता आकाशिक रीडर म्हणजे काय, मी सगळं सांगत नाही, पण मला साधारण एवढं माहिती आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये ज्या अनेक घटना घडत असतात त्याचा कार्यकारण भाव त्या व्यक्तीलाही अनेकदा कळत नाही की माझ्या आयुष्यात असं का घडतंय. कधी कधी त्याला उंचीची एक खूप भीती वाटत असते, किंवा प्रवासाची भीती वाटत असते, विमानात बसायची भीती वाटत असते, एखाद्या व्यक्तीबद्दल प्रचंड राग असतो काही कारण नसताना, आणि काही काही व्याधी पण असतात की त्याचं कारण अनेक उपचार करूनही सापडत नाही, तर त्याच्या मागे त्या व्यक्तीच्या पूर्वजन्मीमध्ये ज्या काही घटना घडलेल्या असतात त्याचा संबंध असतो. आणि त्याचबद्दल आज ह्या गेस्ट सुद्धा आपल्याशी बोलणार आहेत. त्या स्वतः आकाशिक रीडर आहेत, शिवाय त्या हिलिंग ऑइल स्पेशलिस्ट सुद्धा आहेत. आता हिलिंग ऑइल्स म्हणजे काय, तर त्या माणसाच्या त्या त्या व्याधीप्रमाणे ते ऑइल्स त्या स्वतः तयार करतात, आणि त्या उपचार पद्धतींमध्ये त्या ऑइल्सचा उपयोग करतात. तर भेटूया अशा चौफेर व्यक्तिमत्व असलेल्या आजच्या गेस्टला, प्राची गाडगीळ. नमस्कार. प्राची, रसिका मोहिनीच्या या पॉडकास्टवर तुझं मनापासून स्वागत आहे. खूप खूप थँक्यू. खूप सुंदर इंट्रोडक्शन, म्हणजे मी असं अगदी एन्जॉय करत होते हे इंट्रोडक्शन. अँड थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. इट्स अ प्लेजर टू बी हिअर, आणि आय वुड रिअली लव्ह टू शेअर, टॉक टू यू, हॅव अ कॉन्व्हर्सेशन. ग्रेट ग्रेट, थँक्यू सो मच. तर आत्ता जरी मी तुझी ओळख करून दिली, तर तू माइंड कोच आहेस, आकाशिक रीडर आहेस, हिलिंग ऑइल स्पेशालिस्ट सुद्धा आहेस. तर म्हणलं तर या सगळ्या तिन्ही गोष्टी खरं वेगवेगळ्या आहेत, आणि म्हणलं तर इंटरकनेक्टेड आहेत. तर याबद्दल जरा सांगशील? ओके. सो जसं खूप सुंदररित्या तू स्टार्ट केलंस, मन हे सगळं शेवटी आपल्या मनाशी येऊनच थांबतं. माइंड कोचिंग असेल, आकाशिक रीडिंग असेल, ऑइल्स असतील, इव्हेंच्युअली ते आपल्या मनावरतीच काम करत असतात. फक्त त्याचं टेक्निक, त्याची प्रोसेस वेगळी असते. म्हणजे जितकी लोकं आहेत तितक्या प्रकृती, तितके स्वभाव, तेवढी न्यूरल नेटवर्क. सो प्रत्येक व्यक्ती वेगळी आहे, त्यांचं मॅपिंग वेगळं आहे. त्यामुळे प्रत्येकाला एकच टेक्निक लागू पडेल असं नाही. त्या त्या व्यक्तीचा एखादा प्रश्न असेल, किंवा त्यांना एन्हान्समेंट हवी असेल, काही बदल आयुष्यात हवा असेल. प्रत्येक वेळेला इश्यू असतोच असं नाही, प्रत्येक वेळेला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणूनच लोक येतात असं नाही. काही वेळेला एन्हान्समेंट आहे, काहीतरी मोठी क्वांटम लीप घ्यायची आहे, त्या परिस्थितीतनं काहीतरी नवीन सुंदर सुरू करायचं आहे. तर ह्या सगळ्याला मग वेगवेगळे अप्रोच लागतात.
की कदाचित त्यांच्या, जसं मगाशी तू म्हणालीस की काही प्रश्नांची उत्तरं मिळतच नाहीत, अनेक वर्ष सगळं शोध झाला, डॉक्टर झाले, थेरपी झालं, सापडत नाही. मग तिथे आकाशिकचा उपयोग होतो की पूर्वीच्या काही मागच्या जन्मांमधील काही प्रारब्धातनं आलेले जर काही गोष्टी असतील तर त्याचं कोडं छान सुटेल आकाशिक मधनं. किंवा आता प्रेझेंटली बाबा काही नाही, आय एम फिलिंग स्टक, माझ्या जॉबमध्ये मला कंटाळवाणं झालंय, किंवा आत्ता बाबा अप्रेझलमध्ये छोटासा प्रॉब्लेम आलाय, अदरवाईज माझा परफॉर्मन्स छान होता, इतके वर्ष आय एम हॅपी विथ माय जॉब, पण गेले 6 महिने मला खूप स्टक वाटतंय, कळत नाहीये ग्रोथ का होत नाहीये, ग्रोथ हवी आहे पण कुठेतरी अडकल्यासारखं झालंय. मग या वेळेला माइंड कोचिंग सेशन विल डेफिनेटली हेल्प, की बाबा आत्ता या 6 महिन्यात काय लिमिटिंग पॅटर्न आलाय, भोवताली काही घडलंय का, किंवा आतल्या आत माझा संवाद स्वतःशी बदललाय का. सो इथे स्वतःशी असलेला संवाद हा माइंड कोचिंग मध्ये खूप महत्वाचा ठरतो, की व्हॉट एम आय फीडिंग मायसेल्फ, मी स्वतःशी काय बोलते सगळा वेळ. 24/7 अनकॉन्शियसली माझी कॉन्व्हर्सेशन चालू असतात, आणि मग ती दॅट प्रोजेक्ट्स माय रियालिटी आउटसाइड. इंटरनली जे काय माझ्यात घडतंय त्याचं ऑटोमॅटिक प्रोजेक्शन बाहेर होतं. तर तिथे मग माइंड कोचिंग, माइंड योगा सेशनचा खूप उपयोग होतो. आणि हिलिंग ऑइल्स कसं असतं की काही वेळेला आपली चक्र इम्बॅलन्स होतं. ही जी ऑइल्स असतात ही 7 चक्रांवर बेस्ड आहेत. ते कॉन्शियसली आपल्याला कळत नाही की काय होतं. बाबा एखाद्याचं पोट बिघडलं, रिपीटेड सायनसचा प्रॉब्लेम आहे, किंवा थंडी विशेष आली नाही पण माझा कफ मात्र वाढतच चाललाय. जनरली मला असं होत नाही, पण बाबा आता गेले 3 वर्ष काही कळत नाही काय होत. मग अशा वेळेला ही हिलिंग ऑइल्स खूप सुंदर काम करतात. आणि प्रत्येकासाठी कस्टमाइज्ड वेगळं हिलिंग ऑइल असतं. जसं प्रत्येक व्यक्ती वेगळी, तसं त्यावेळेची त्यांची एनर्जी सिस्टीम, त्यांची चक्र अलाइनमेंट वेगळी असते. सो आमच्याकडे ऑफ द शेल्फ ऑइल असा कॉन्सेप्ट नाहीये. म्हणजे सर्दी झाली एक ऑइल, डायजेशन इश्यू आला एक ऑइल, डिप्रेशन आलं एक ऑइल, असा कॉन्सेप्ट नाहीये. प्रत्येक त्या व्यक्तीची त्यावेळेची एनर्जी सिस्टीम आणि त्यांच्या जे काय घडतंय आयुष्यात त्यांची चक्र अलाइनमेंट याप्रमाणे प्रत्येकाची बॉटल वेगळी बनते. आणि ही सिम्पल रोल ऑन ऑइल्स असतात एक्सटर्नल यूज साठी. सो एक्स्ट्रीमली हार्मलेस, स्किन फ्रेंडली आहेत. आम्ही बरेच आयटरेशन्स करून वी हॅव फिक्स्ड बेस ऑइल, ज्याचा कुठल्याही स्किन टाईपला म्हणजे अक्रॉस द ग्लोब कोणालाही त्याचा त्रास होणार नाही. सो अशी ही हिलिंग ऑइल्स असतात. बर. वा, छान. वेगळी माहिती मिळते या निमित्ताने. पण तू जेव्हा क्लायंट तुझ्याकडे येतात तर तेव्हा म्हणजे त्यांच्याशी जेव्हा सुरुवात तुम्ही करता बोलायला, की आता XYZ काहीतरी प्रॉब्लेम घेऊन क्लायंट तुझ्याकडे आलेला आहे, तर त्याची शारीरिक आणि मानसिक स्थिती अशा दोन्हीची चौकशी करून मग तू सेशनला सुरुवात करतेस? कशी असते प्रोसेस ही? ओके, सो कसं असतं, आय लिव्ह इट ओपन टू द क्लायंट. जनरली खूप डिटेल माहिती मी आधी घेत नाही. क्लायंट आल्यानंतर त्याच्या एनर्जी सिस्टमला लॉग इन करून जे दिसेल ऍक्च्युली तिथूनच सुरू होतं. पण काही क्लायंट्स असे असतात की नाही मॅम, मी एकदा तुमच्याशी फोनवर बोलते, मला माझ्या मनातलं आधी सांगायचंय आणि मग मी भेटायला येते. सो आय एम ऍब्सोल्युटली ओके विथ बोथ द वेज. आयडियली आय वुड सजेस्ट की खरंच काही नीडेड नाहीये, डायरेक्टली जरी तुम्ही आलात तरी कॉन्व्हर्सेशन एनर्जीपासून सुरू होतं आणि डिझायर्ड आउटकम अगदी 101% आपल्याला मिळतं. फक्त काही वेळेला असं असतं की काही सिनियर सिटीजन्स असतात किंवा कुणीतरी खूप लांबनं रेफर केलेलं असतं, त्यांची माझी काही अशी वैयक्तिक अजिबात ओळख नसते. मग त्यावेळेला असं असतं की निदान आवाज तरी ऐकू, एक 10 मिनिटं आधी बोलू प्राचीशी आणि हे मला सांगायचं, होईल ना उपयोग, मी खूप प्रकार केले, मी इकडे गेले, मी तिकडे गेले, पण मला सोल्युशन नाहीये. तर तो एक त्यांना जो दिलासा हवा असतो, मग त्याच्यासाठी आमचा एक कॉल होतो. आणि समर लाईक ऍब्सोल्युटली ओके, नाही मला सो अँड सो कडनं फीडबॅक आलाय प्राची, मी डायरेक्टली येते, चालेल ना? या मोस्ट वेलकम, प्लीज तुम्ही डायरेक्टली या, दॅट इज मोर प्रेफरेबल. मला काहीही आधी बॅकग्राऊंड, काही सेटिंगची गरज नाही. कारण जसं आपण मगाशी म्हणलं तसं की प्रत्येक माइंड मॅप वेगळा आहे, प्रत्येकाचा ब्रेन, त्याचं प्रारब्ध, त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना, त्याची आत्ताची एनर्जी सिस्टम ही प्रत्येकाची वेगळी आहे. त्यामुळे त्याला काही स्टँडर्ड क्वेश्चन आहे, स्टँडर्ड प्रोसेस, थेरपी असा कॉन्सेप्ट नाहीये. त्यामुळे जितकं तुम्ही ओपनली डायरेक्टली याल तितकं ते सेशन जास्त खुलेल किंवा ते रिडिंग जास्त पॉवरफुल होईल. पण मग आता तू म्हणलीस त्याप्रमाणे फिजिकली क्लायंट यायला पाहिजे का ऑनलाईन पण तुझे होतात? दोन्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन. आकाशिक रिडिंग जी असतात ती फक्त ऑनलाईनच असतात. कारण कसं असतं, त्या रिडिंग मध्ये 50 मिनिटं माझे डोळे बंद असतात. पहिलं आमचं कॉन्व्हर्सेशन झालं, क्वेश्चन्स रेडी झाल्यानंतर माय आईज आर क्लोज. 50 मिनिटं जेव्हा मी मास्टर्सशी कनेक्टेड असते, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेत असते, ऑडिओवर आम्ही कनेक्टेड असतो
आणि तेव्हा डोळे बंद असतात. सो आकाशिक रिडिंग हे नेहमी ऑनलाईनच होतं. बरं, आणि जी माइंड कोचिंग सेशन्स असतात ती आय लिव्ह इट टू द क्लायंट. आय एम बरं. ॲब्सोल्युटली ओके. तुम्ही ऑफिसवर आलात, मोस्ट वेलकम, आपण ऑफलाईन सेशन करू. काहींचं असं असतं की इधर पुण्याच्या बाहेर, देशाबाहेरचे असतात, तर मग त्यांना ऑनलाईनच करावं लागतं. किंवा पुण्यात असूनही त्यांचं म्हणणं असतं नाही, आम्ही ऑनलाईन बोलण्यात कम्फर्टेबल आहोत. बरं. सो आय लिव्ह इट टू द क्लायंट की आमच्या दोघांच्या म्युच्युअल कन्व्हिनियन्सनी जे ठरेल ते. सो ऑनलाईन ऑफलाईन माइंड योगा सेशन्स दोन्ही पद्धतीने होतात, ऑनलाईन बरं, ऑफलाईन. बरं. पण आकाशिक हॅज टू बी ऑनलाईन, कारण Online. 50 मिनिटं माझे डोळेच त्याच्यात बंद असतात. ओके ओके ओके. म्हणजे तू असं डायरेक्टली मग कनेक्ट होऊ शकतेस त्या 50 मिनिटांमध्ये तुझ्या मास्टरशी किंवा हो. हां. त्याच्यासाठी वेगळी एक प्रकारची साधनं असते जी आम्ही हो. रेग्युलरली करतो, जी अच्छा. रोजची असते. म्हणजे सेशन असो नसो, साधनं रोज चालू असते. बरं. वेगवेगळ्या फॉर्म्स ऑफ मेडिटेशन्स असतात. कारण जोवर माझी एनर्जी सेन नाहीये, जोवर मी सॅनिटीत नाहीये, तोवर आय कांट गिव्ह 100% टू माय क्लायंट. तर ती एनर्जी माझी रिटेन करायला, मास्टर्सशी कनेक्ट व्हायला लागणारा जो फोर्स आहे, त्या सगळ्यासाठी आमचं रोजची बैठक, रोजची साधना चालूच असते. बर बर बर. वा. मग हा म्हणजे क्लायंट जेव्हा तुझ्याकडे येतात कुठलाही प्रॉब्लेम घेऊन, तर त्यावेळेला आता तू जसं म्हणालीस की तू माइंड कोच पण आहेस, बरोबर. आकाशिक रेकॉर्ड्स पण तू बघतेस आणि ऑइल हिलिंग असं तिन्ही तुझ्या थेरपीज आहेत थोडक्यात. तर जेव्हा तो क्लायंट येतो आणि त्याचे प्रॉब्लेम्स घेऊन येतो, तेव्हा त्याला कुठल्या थेरपीची गरज आहे हे तू डिसाईड करतेस का क्लायंट डिसाईड करतात, का तू गाईड करतेस? आय जनरली गाईड देम की असं आहे, या केसमध्ये आपल्याला फक्त ऑइल पुरेसं आहे, आता मला येऊन भेटायचीही गरज नाही. बरं. काय नाही, या सगळ्या थेरपीजचा बेस काय आहे की लवकरात लवकर लोकांनी सक्षम व्हावं आणि त्यांचं आयुष्य सुंदररित्या सुरू व्हावं. व्हॉट एव्हर दॅट दे आर सिकिंग, त्यांच्या दृष्टीने त्यांना जे पाहिजे ते सहज पटकन मिळून त्यांची एनर्जी पॉझिटिव्ह होऊन त्यांनी लाईफ सुरू करणं हे जास्त एक्सपेक्टेड आहे. तर एखाद्याला फक्त ऑइलच पुरेसं असतं, तर त्याला काही गरजच नाही की ऑल द वे मला येऊन भेटून माइंड कोचिंग सेशनची गरज आहे. किंवा काही क्लायंट्सना मला दिसत असतं की इथे नुसतं माइंड कोचिंग पुरणार नाही, हे खूप मागणं आलेलं आहे, तर ह्याला रिडिंगच लागणार आहे, आपल्याला आकाशिक आधी करणं गरजेचं आहे. आणि मग नीडेड असेल तर ऑइल किंवा सेशनचा विचार करू, ते पण लागणार असेल तर. तर त्यावेळेला मग आय कॉन्शियसली टेल पीपल की नको, डोंट अप्रोच मी फॉर अ सेशन, आता आपण नको करायला. तुम्ही जेव्हा रेडी असाल, प्रिपेअर्ड असाल, तेव्हा मला सांगा, आपण रिडिंग करूया. पण म्हणजे हे त्याच्या मानसिक स्थितीवर ना तू काढतेस, एनर्जी सिस्टीमवर डिस्टर्ब असतात काही लोक मे बी. सो काय आहे ना की या सगळ्या कामात अचाट गुरुकृपा पाठीशी आहे माझ्या. मला असं वाटतं माझे सद्गुरू माझ्या पाठीशी आहेत, म्हणून आज मी हे सगळं करू शकते. तर सद्गुरू कृपेने मला एक अंदाज आलेला असतो, त्यांचे माइलस्टोन्स कळलेले असतात. जेव्हा एखादी व्यक्ती मला फोन करते किंवा समोर येते, इधर आवाज ऐकला तरी ते त्यांच्या कृपेने माझ्या लक्षात येतं की आता ही व्यक्ती कुठल्या स्टेजला आहे आणि काय लेव्हलला अडकलेली आहे किंवा काय लेव्हलला ग्रोथ एक्सपेक्ट करते. प्रत्येक वेळेला अडकतील असं नाही. काही वेळेला इतके छान असंही असतं की मॅम सगळं ओके चाललंय पण वाव नाही वाटत आहे, तर वाव वाटायला तुमच्याकडे येऊ का? ओके आहे, प्रॉब्लेम काही नाहीये. सो असे सुद्धा क्लायंट्स येतात की मला ओकेवर ना वाव स्टेटला जायचंय. ग्रेट. मग त्यावेळेला अ सेशन इज मोर दॅन इनफ. मग एखादं सेशन सुद्धा बास होतं, कारण त्यांना एक छोटंसं काहीतरी चेंज हवं असतं. तेवढं मी करून देते. आणि पण फक्त या सगळ्यात कसं असतं, जसं मी नेहमी सगळ्यांना म्हणते की आय गिव्ह अ लॉट ऑफ होमवर्क. सो त्या सेशनमध्ये, त्या रिडिंगमध्ये जे काय टेक्निक्स मी सांगेन, एकदम सिम्पल सोपे सांगते. 1, 2, 3 मिनिटाचे. आकाशिक रिडिंग असेल तर मास्टर स्वतःच सांगतात, सो मी फक्त तो डेटा पास ऑन करते. तर ते मी सांगीन तितके दिवस सातत्याने करणं गरजेचं आहे. एवढंच काय ते नीडेड आहे. किती कन्सिस्टन्सी बाबा. मी म्हटलं 28 दिवस करा, 43 दिवस करा, 52 दिवस करा, 9 दिवसच करा. तर ते न कंटाळता तेवढं केलं ना, तर 101% विल गेट द रिझल्ट. मग तुम्हाला परत प्राचीकडे यायचीच गरज नाही. तेवढं फॉलो करा, यू आर डन. ओके. सो दॅट्स द आयडिया. पण हे म्हणजे आता बोलता बोलता मला एकदम सहज सुचलं, कधीपासून तुझा ह्याचा अभ्यास आहे? काय तुझे बॅकग्राऊंड थोडक्यात? माझं ऍक्च्युली शिक्षण सगळं आयटीतलं आहे. मी आयटी इंडस्ट्रीमध्येच जॉब करत होते. खूप लहान वयात माझे सद्गुरू, म्हणजे मी त्यांना लहान वयात भेटल्यामुळे मी गुरुजीच म्हणते त्यांना, पण ते आयुष्यात आल्यापासून बऱ्याच गोष्टी बदलल्या. तसं गुरुजींनी आम्हाला हे करा, ते करा, हे टेक्निक, ते टेक्निक असं कधी शिकवलं नाही. पण त्यांच्या सानिध्यात आल्यापासून काहीतरी बदलायला लागलं, जे त्यावेळेला त्या वयात समजत नव्हतं. आणि कुठेतरी
IT हे आपल्यासाठी नाहीये, काहीतरी वेगळा शोध घेणं गरजेचं आहे. ही एक म्हणजे हा विषय डोक्यात बरेच वर्ष घोळत होता. आणि मग एक दिवस खरंच सगळं टेक्निकली पेपरवर सगळं उतरवून ऍक्च्युली डिसिजन घेऊन मी ITचा जॉब सोडला. हो. आणि तेव्हा माझ्या हातात टेक्निकली काहीही नव्हतं. बरं. या मार्गात मी पुढे काही करीन का हे माहिती नव्हतं. हा, फक्त गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे बैठक सुरू झाली होती. पण मी म्हणेन की त्यातनं मला सॉरी, फारसं म्हणजे काही- बैठक म्हणजे काय असतं की एक्झॅक्टली? त्यांचं असं म्हणणं असतं की डोळे मिटून बसलं की उत्तरं मिळतात. सो शांत एका जागी डोळे मिटून बाकी बसता यायला विचार काही पाहिजे. करायचा नाही. विचार येतच राहतात अर्थात. विचार येतच राहतात. आपण कुणीच असे अजून त्या लेव्हलला नाही की थॉटलेस स्टेटला जाऊ. Thoughtless कदाचित नाही. एखादा नॅनो सेकंड थॉट येतही काही नसेल. हजार विचार असं म्हणतात की अगदी. एका दिवसात माणसाच्या मनात येतात. ऍब्सोल्युटली. म्हणजे इव्हन काही सेकंदात सुद्धा असंख्य विचार असतात. आणि विचार करायचं नाही म्हणलं ना की खूप जास्त विचार येतात. Actually. ऑनेस्टली दॅट्स हाऊ द ब्रेन वर्क्स. हो. सो त्यापेक्षा शांत डोळे मिटून बसणं आणि स्वतःकडे बघणं की बाबा काय घडतंय. हम्म. फक्त ती जाणीव हळूहळू जशी वाढायला लागते तर तसं मला असं वाटतं की ऑटोमॅटिकली तुम्हाला वेगवेगळ्या विषयांची गोडी लागते की काय होतंय बाबा. हम्म. आणि आता तर वी आर सो लकी की इंटरनेटवर इतकी सुंदर सुंदर हो. माहिती, इतकी खरंय. छान पॉडकास्ट, पुस्तकं आहेत. हम्म. त्याच्यामुळे तर मला असं वाटतं ती गुरुकृपा पाठीशी असल्यामुळे मला छान छान वेगवेगळे स्पिरिच्युअल फेलो वर्कर्स भेटले, नवीन टीचर्स भेटले. मग NLP, अप्रिशिएटिव्ह एन्क्वायरी, आकाशिक रिडिंग, एक एक गोष्ट आयुष्यात ऍड व्हायला लागली. आणि मग इंटरेस्ट म्हणून तू हे सगळं शिकत राहिलीस येस, हे थोडक्यात. सगळं हा. शिकत राहिले. ओके, ओके. आणि एक दिवस खरोखरी म्हणजे तो अचानक प्रवास सुरू झाला. म्हणजे मी असं म्हणते की हुएवर इज देअर अप देअर लव्स मी अ लॉट. कोणाचं तरी खूप प्रेम आहे माझ्यावरती. त्यामुळे त्याच्या कृपेनी, त्याच्या प्रेमाने हे सगळं सुरू झालं. वा, वेगळंच आहे हे. अगदी. मग आता आपलं म्हणजे आकाशिक रेकॉर्डचा जो विषय निघाला तर त्याच्यामध्ये जसं मी आता इंट्रोमध्ये सांगितलं की पूर्वीचा जन्म म्हणजे एकच जन्म नाही, मग ते कितीही जन्म असतील त्याच्या मागे तिथपर्यंत जाऊन तू हे शोधतेस का सगळं की काय त्या माणसाच्या आयुष्यात घडलंय आणि म्हणून त्याचे आता या आयुष्यामध्ये ते प्रॉब्लेम्स होत आहेत जे काय असतील ते. सो शोध असं नाही मी म्हणणार. एक आपलं काय म्हणूया आपण, एक एनर्जेटिक लायब्ररी असते कॉस्मोसमध्ये. म्हणजे काय नाही कळलं मला. ओके. सो जितके काय म्हणूया सोल्स या प्लॅनेटवरती आहेत त्या सगळ्यांचं, सगळ्या इव्हेंट्सचं, सगळं युनिव्हर्स मधलं सगळं एका लायब्ररीमध्ये रेकॉर्ड आहे. फक्त जसं आपल्याला लिव्हिंग दिसत सोल्स नाही. लिव्हिंग सोल्स सगळे जेवढं काय आतापर्यंत या पृथ्वीवरती घडत आलेलं आहे, पृथ्वी हाही शब्द लिमिटिंग होईल, युनिव्हर्स मध्ये जेवढं काय घडलंय त्याचे सगळ्याचे रेकॉर्ड्स तिथे असतात. तिथे म्हणजे कुठे? एक एनर्जेटिक लायब्ररी आहे बर ऑन द 7th प्लेन. तर ही जी साधना आम्ही करतो तिथनं आम्ही ही लायब्ररी ऍक्सेस करतो. त्याच्यासाठी डोळे बंद असतात. आधी एकतर काय असतं की क्लायंटची परमिशन आम्ही घेतो. ऍक्च्युली जरी क्लायंट कितीही यांनी कॉन्शियसली आला असलं की बाबा मला हे रिडिंग करायचंय तरी ऑफिशियली आय हॅव टू टेक अ परमिशन की सो अँड सो आहे, हे तुझे डिटेल्स, हे बर्थ नेम, हे बर्थ डेट वगैरे, आणि युअर कम्फर्टेबल हो म्हटल्यानंतर आय टेल मी की मला काही मिनिटं लागतील टू गो टू दॅट एनर्जेटिक लायब्ररी. एनर्जेटिक लायब्ररी असं मी म्हणते म्हणजे सर्वसामान्यांना ते लक्षात येईल म्हणून तो शब्द वापरते. तर तिथे सगळ्यांची रेकॉर्ड्स असतात. मग मास्टर्सच्या परमिशननी, त्यांच्या ग्रेसनी, त्यांच्या कृपेनी मला ती रेकॉर्ड्स ऍक्सेस करता येतात. आणि मग वेन आय हॅव युअर रेकॉर्ड, ते रेकॉर्ड एकदा माझ्या हातात आलं की मग आय वर्बली टेल द क्लायंट, कारण डोळे बंद असतात. पण मग त्याचं सापडतं, त्याच्यामध्ये त्या व्यक्तीचं सापडतं, प्रत्येकाचं असतं, एव्हरीबडी. आणि मग त्यांचे जे काय प्रश्न असतील त्या प्रश्ना रिलेटेड जेवढा डेटा आहे तेवढाच डेटा मास्टर्स मला दाखवतात. ऐकू येईल, दिसेल, चित्र दिसतील, स्टोरी येईल, कळेल, ऐकू, डिपेंडिंग ऑन काय मोड आहे, कोण मास्टर्स असतील त्या दिवशी. म्हणजे त्या व्यक्तीचे समजा बाबा 10 जन्म असतील तर 10 जन्माचा सगळा डेटा माझ्याकडे येतो का? तर नाही. त्या प्रश्नाच्या जेवढा रिलेव्हंट डेटा आहे ते मास्टर्स विल डिसाइड की काय काय सांगायचं, काय काय ठेवायचं, त्याप्रमाणे मला तो डेटा येतो. मग मी तो सगळा, म्हणजे काही काही गोष्टी क्लायंट पासून लपवलेल्या चालतात किंवा मास्टर्स माझ्याकडे तेवढाच देतात. सी कसं आहे माहितीये का, मी फक्त एक म्हणजे पोस्टमनचं काम आहे त्या प्रोसेसमध्ये, की मला माहिती नाही, माझ्याकडे पत्ता आलाय पण पत्रात काय मला माहितीये का नाही. तसं आहे की माझ्याकडे जेवढा डेटा वर आहे मास्टर्स देतात तेवढाच तसाच्या तसा मी क्लायंटकडे पोहोचवते.
बर. आणि मास्टर्स डिसाईड की या प्रश्ना रिलेटेड त्या क्लायंटला काय काय सांगणं गरजेचं आहे, काय काय पूर्वजन्मीची माहिती देणं गरजेचं आहे. म्हणजे तो प्रश्न या जन्मातला आहे का, आधीच्यातला आहे, किंवा अजून त्याचा काही इन्फ्लुअन्स आहे का, याच्यामुळे अजून काही इतर प्रॉब्लेम्स येणार आहेत का किंवा घडतायत जे त्या क्लायंटच्या सुद्धा लक्षात आलेलं नाही. हे सगळं आम्ही सायलेंटली मास्टर्सना विचारत असतो. आणि सगळी माहिती क्लायंटला जाते आणि मास्टर्सच सजेस्ट करतात की यातनं, या पॅटर्नमधनं, समजा काय रिलेशनशिप असेल, एखादा स्वभावाचा पॅटर्न असेल, एखादा अनुभव रिपीटेडली येत असेल, तर त्यातनं बाहेर पडायला काय गरजेचं आहे हे रेमेडी देखील ते हा, देतात. तेच मी विचारणार होते. मग त्याच्यामुळे रेमेडी पण तुम्ही सजेस्ट Absolutely. करता? हो हो. आणि ती सगळी मी क्लायंटला देते. बरं बरं. रेमेडी म्हणजे काय अर्थाची असते, म्हणजे एक उदाहरण म्हणून काही हा, तुझे काही आता असे एक्सपिरियन्सेस असतील किंवा? उदाहरण म्हणून एखाद्याचं द्यायचं तर माझ्याकडे एक व्यक्ती आल्या होत्या, तर त्या म्हणाल्या की मला साधी सायकल सुद्धा चालवता येत नाही, बरं. काहीही वाहन मला चालवता येत नाही, पण मी कुणाच्याही बरोबर बसले तर माझा ऍक्सिडेंट होतो, त्या हा? व्यक्तीला लागत नाही. मी रिक्षात गेले, रिक्षा उलटते, मला एकटीलाच लागतं. मी टू बापरे. व्हीलरवर बसले, मी मागे आहे, मलाच लागतं, ड्रायव्हरला लागत नाही. बापरे. कदाचित मी बसनी वगैरे गेले तर काहीतरी जर्क बसेल, माझंच एकटीचा ओठ किंवा डोकं आपटेल, भोवतालचं एकदम निवांत. आई गो. आणि त्या म्हणल्या की मी अनेक वर्ष हे बघतीये आणि ह्याचं उत्तरच माझ्याकडे नाहीये की का असं माझ्याच बाबतीत होतं. आणि व्यक्तिशः त्यांना असं वाटत होतं की मी तर असं काही केलं नाही की असं काही घडावं, असं माझ्या हातनं बहुतेक काही घडलेलं नाहीये. मग जेव्हा रेकॉर्ड्स काढले तेव्हा असं कळलं की एका जन्मामध्ये काही जणांना त्यांनी फॉल्स प्रिस्क्रिप्शन दिलेली होती, म्हणजे मेडिकल प्रिस्क्रिप्शन चुकीची दिली होती फॉर एक्स्ट्रा मनी. अरे बापरे. त्या काळी त्या जन्मात एक डॉक्टर होत्या आणि मग तो सगळा राहिलेला हिशोब, आणि म्हणून ती अनोळखी लोक अचानक येऊन धडकतात आणि इतर कुणालाही हात लागत नाही, आई गं. कारण फक्त यांचाच हिशोब राहिलेला आहे. बरं. आणि काय होतं मजा, म्हणजे सुरुवातीला रिडिंगच्या आधी क्लायंट म्हणतो माझा ह्या सगळ्यावर काही विश्वास नाही, आय मे ऑर मे नॉट फॉलो. आणि आय एम लाईक ओके, आता यू कम, युअर अग्रिंग, तर आपण सुरू करू, बघूया पुढे काय होतं. आणि मग काय त्या स्पेसमध्ये काय ती काय म्हणूया कॉस्मिक ऊर्जा असेल, मास्टर्सची पॉवर असेल, तो क्लायंट ट्रान्सफॉर्मच होऊन जातो. म्हणजे बाय द एंड ऑफ द सेशन मी डोळे उघडून बोलायला लागते, मॅम आता काही करा, काय सांगितलं, किती दिवस करायचं, मी सगळं फॉलो करतो, पण आता ह्यातनं बाहेर पडायचं. मग त्यांना 9 दिवस आणि 1.25 वर्ष अशा 2 रेमेडीज मास्टर्सनी सजेस्ट केल्या, त्या तसं त्या बाईंना? त्यांना दिल्या त्या बाईंना. बरं. आणि आता 3 महिने झालेले आहेत. सो त्यांचा मला रेग्युलरली एक 25 दिवसांनी मेसेज येतो, मॅम मी करते सगळं, अजून काही वाटलं तर मला नक्की सांगा, पण आता मी ठरवलं मी यातनं बाहेर पडणार आहे. बरं. सो हे असं जर पण बघितलं अजून तर त्यांचा उपयोग झालाय किंवा नाही हे कळलं का त्याचं? त्यांचं असं म्हणणं आहे की मला झोप शांत लागायला लागली, जी सतत धसधस असायची बाहेर पडताना की आता काही होईल का, काही माझ्या अंगावरच पडेल का, मलाच धडक बसेल का, जाऊ का नको, म्हणजे माझं बाहेर जाणंच भीतीने कमी झालं होतं. तर ते सडनली आता आय मॅट इज की हे एक दिवस सुटणार आहे, तर मी झोपही लागायला लागली, कारण आडवं पडलं की ते विचार सुरू की आज आपण काही केलं का, आता उद्या काही घडेल का, तर ते विचार खूप मॅसिव्हली त्यांचे कमी झालेत. आणि आता म्हणल्या बाहेर पडताना आय नो की चुकून अजून काही घडलंच तरी सुद्धा आता हे सुटणार आहे, हे संपेल एक दिवस, ही खात्री मिळाली. नाहीतर ओके. असं वाटत होतं की आता काय हा जन्म असाच अडकणार आपण. तर बापरे. ते रिलीफ एकदम रिडिंगनी आला. बापरे, खूप इंटरेस्टिंग आहे हे. खूप. आणि मला असं वाटतं की एक व्यक्ती म्हणून सुद्धा खूप इट्स व्हेरी डिफरंट फॉर मी, कारण जो डेटा आहे तो फक्त पास ऑन करायचा आहे. सो इट्स लाईक रिअली लर्निंग टू बिकम अ चॅनल. खरोखरीच तुम्ही त्या प्रोसेसमध्ये चॅनल होता जिथे तुमचं स्वतःचं काही असं उरत नाही. सो तो सुद्धा एक खूप छान, एक व्यक्ती म्हणून माझ्यासाठी हम्बलिंग एक्सपिरियन्स खूप पॉवरफुल होतो. आता जे तू म्हणालीस की तुझी साधना असते स्वतःची, तर ही साधना ओव्हरऑल तू अशी करतेस का एखाद्या क्लायंट तुझ्याकडे आल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम त्यांनी सांगितल्यानंतर तुला त्याचं सोल्युशन काढायचंय त्याच्या आधी तू साधना करतेस? नाही, रोजची माझं ठरलेली मेडिटेशन, ठरलेली साधना. मग त्या व्यक्ती करता असं नाही करत? नाही, तसं काहीही नसतं. अच्छा. कुठल्याही माझी एनर्जी आणि सॅनिटी मेंटेन करायला साधना माझी रोज चालू असते, त्याच्याशी क्लायंट रिलेटेड काही नाही. अच्छा. ओके. बरं. आपण मगाशी जे हिलिंग ऑइल्स बद्दल बोलत होतो, तर ती अशी म्हणजे काय म्हणतात, पर्सन टू पर्सन ती अशी वेगवेगळी असतात. तर हे तू कसं ठरवतेस, म्हणजे ती काय प्रोसेस असते एक्झॅक्टली?
ओके. सो जनरली माझ्याकडे नाव आणि बर्थ डेट आली की ध्यानाला बसल्यानंतर अगेन परत मी म्हणते तसं स्वामी कृपा गुरुकृपा अचाट पाठीशी असल्यामुळे मला त्यांची एनर्जी सिस्टम दिसते, आत्ताची चक्र अलाइनमेंट दिसते. की जरी त्यांनी बाबा फॉर एक्झाम्पल असं सांगितलं असेल की माझं पोट सारखं बिघडतं, मी खूप पथ्य करते पण माझं पोटच बरं होत नाही, काही ना काही एवढंसं निमित्त झालं की पोट बिघडतं, तर आय गेट टू सी की काय बाबा स्टक पॅटर्न आहे, आत्ता कुठली चक्र अफेक्टेड आहेत आणि कुठला थॉट पॅटर्न इज कमिंग इन द वे, म्हणजे त्या पॅटर्नमुळे हे पोट बरं होत नाहीये. खरं तर ते खाण्याशी रिलेटेड नाही, नसतं. ते सायकोसोमॅटिकच आहे. मग त्या ह्याच्यासाठी कुठली चक्र स्ट्रेंथन केल्यानंतर त्यांना थोडंसं रिलीफ येईल, त्यांना मग त्या थोडीशी ऑइल्समुळे शांतता ही येईल. चक्र स्ट्रेंथन होतात का? हा, ही चक्रांवरतीच ब्लेंड केलेली ऑइल्स असतात. मग प्रत्येक बॉटल वेगळी असते. मग त्यावेळेला जे कंपोनंट्स मला येतील ते त्याच्यात ऍड होतात. मग त्याच्यावर एक चार्जिंग प्रोसेस असते आणि मग साधारण 2 दिवसानंतर ती रोल ऑन बॉटल क्लायंटकडे जाते. बापरे. मग ह्याच्यातले आता म्हणजे तू तिन्ही जे हे करतेस, माइंड कोच असेल, आकाशिक रीडिंग असेल, ऑइल्स असतील, तर यातले काही असे तुझ्या लक्षात राहतील असे काही अनुभव आहेत का त्याच्यामध्ये? काही मजेशीर पण आहेत, काही सांग खूप ना. पॉवरफुल पण आहेत. मी लाईट अनुभवाने सुरुवात करते. एक खूप सिनियर गृहस्थ माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सगळं ऐकलं आणि ते काय काय सांगत होते की बायकोचं असं आहे, मुलगा सून असे वागतात माझ्याशी, पार्टनरनी हे केलं, येऊन केले, तेऊ केले, सगळं ऐकलं. आणि मग मी त्यांना एक एक सांगायला लागले की आपल्याला ह्याच्यावर काम करायला लागलं. माइंड कोचिंग सेशन होता, पण ते करूया सर, हे करूया, हे छोटंसं हे रोज 2 मिनिटं करायचंय वगैरे. ते सगळं ऐकून घेतलं. मला म्हणलं मी खूप लहान आहेस तू, एक स्पष्ट बोलू का? म्हणलं हो बिंदास बोला. तर म्हणले की मला असं वाटलं होतं की इथे येऊन मी हे सगळं सांगितल्यावर तू माझ्या बायकोला फोन करशील, मुलाला सांगशील बापाशी नीट वाग, यातलं तू काहीच करत नाहीयेस. म्हणजे माझाच वेळ गेला, मीच तुला पैसे द्यायचे आणि तू मलाच सांगतेस की सर हे बदला आणि ते बदला. आणि आय वॉज लाईक, म्हणजे मी हसायलाच लागले. म्हणलं हो सर, हे अगदी असंच आहे की जो उमऱ्याच्या आत येतो किंवा जो ऑनलाईन समोर येतो त्याच्याचकडे अवेअरनेस, द स्ट्रेंथ लाईज इन हिज हँड्स. मग आपण फक्त सर स्वतःवर काम करू शकतो, जग आपण बदलू शकत नाही. पण मी माझ्यावर काम करायला लागल्यावर ऑटोमॅटिकली जग बदलतं. मग मला त्याला वेगळी मेहनत घ्यावी लागत नाही. सो इनिशियली ते म्हणलं की मला तर काय हे कॉन्सेप्ट पटलेली नाहीये, पण ठीक आहे बघूया आपण. आणि सरप्राइझिंगली 4.5 महिन्यांनी त्यांचा मला फोन आला. म्हणले की मी माझ्या एका मित्राशी डिस्कस करत होतो आणि तो म्हणला अरे इतका वेळ घालवला तर ती सांगते ते करून तर बघ. म्हणले सगळी टेक्निक काही मी केली नाही, मी 2 केली. आणि म्हणले अनेक वर्षांनी माझा मुलगा मला म्हणला की बाबा एकत्र जेवायला जायचं का बाहेर, दोघंच आज आपण जाऊ. क्या आणि बात ते आहे. म्हणले की मला आठवतच नाही की त्याचं कॉलेज सुरू झाल्यास कधी आम्ही दोघंच गेलो असू. आणि मग सडनली आता अजूनही ते माझ्या टच मध्ये आहेत. अच्छा. सो आधी जो असं हे होतं की काय माझ्याचकडनं पैसे घेऊन माझ्यातच बदल तुम्ही सांगणार, जग बदलतच नाहीये, त्यांचं काय फॅमिली इतकं इश्यूज होते त्यांचे. फॅमिली इश्यू होते त्यांचे. आणि सडनली इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालं. वा. सो एक प्रॅक्टिस अशी आहे की 2 ऑइल्स ज्या लोकांना खरंच गरजू आहेत, जे पे करू शकत नाहीत, अशांना मी दरवेळेला 2 ऑइल्स दर महिन्याला फ्री देते. मला असं वाटतं की ही माझी वे ऑफ सेइंग थँक्यू आहे की आज मला युनिव्हर्सने इतकं दिलं, एक IT चा जॉब सोडून इथपर्यंत येता आलं, तर माय वे ऑफ सेइंग थँक्यू टू द प्लॅनेट. तर असं झालं की एक गुलबर्ग्याच्या जवळचा एकांचा मला फोन आला की मी कोणाकडनं तरी ऐकलंय तुमच्याकडे काहीतरी तेलं वगैरे असतात, पण माझी परिस्थिती खूप वाईट आहे, बायको आंधळी आहे आणि आता मुलीचा प्रॉब्लेम झालाय आणि मुलगी बऱ्यापैकी मिळवत होती, मी आणि मुलगी, आणि आता मुलीने जर मिळवणं मुलीचं अवघड झालं तर करू नाही शकणार काही. मग मी त्यांना एक 3 रिपिटेशन ऑइल्स 1.5 2 महिन्याच्या गॅपनी 3 बॉटल्स पाठवल्या. त्यांचा मला परत फोन आला की मॅम खूप छान, तिचं सुरू झालं सगळं परत वगैरे, आणि मी काय देऊ तुम्हाला? तर मी म्हटलं खरंच काही नको, माझी काही अपेक्षा नाही, तुमचं सुरळीत सुरू झालंय ना बास, अजून यापेक्षा काही नको. आणि अजून एक 2-3 महिन्यांनी एक जण माझ्याकडे आले, डायरेक्ट बेल वाजली आणि कुरडया होत्या 1 किलो. माझ्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं. किती छान. आणि ते म्हणले की गुलबर्ग्याहून मी येत होतो तर मामांनी पाठवल्या की मी मॅडमला कधी काही दिलं नाही, कधी बघितलं पण नाही, तर एवढंच मी देऊ शकतो. आई सो गं. ती कुरडई माझ्यासाठी आय थिंक आयुष्यभराचा, म्हणजे I know. यापेक्षा अजून मोठा काही award आहे ते. रिवॉर्ड नाही मिळू शकत. सो आय खूप थिंक छान. हा एक खूप सुंदर अनुभव माझ्याकडे आहे. वाव. सो असे काही टचिंग, खूप ओव्हरवेल्मिंग, खूप छान अनुभव येतात.
मी एकदा सोलो ट्रिपला फ्रान्सला गेले होते आणि मला काही गोष्टी दिसल्या होत्या आणि त्या मला तशा तिथे बसून ते अनुभव घेऊन बघायचं होतं की काय होतंय. आय हॅड नो क्लू की काय होईल आणि इट वॉज अ व्हेरी काय म्हणूया त्या सगळ्या एंटिटेटिव्ह रेम मधनं जाऊन मी सोलो ट्रिपला गेले होते एकटी. कुठल्याही टूर पॅकेज कोणाच्याही नाही, पण खात्री होती की गुरुकृपा आहे, स्वामी पाठीशी आहेत, तर होऊन जाईल असं. आणि मी त्या एका गार्डनच्या फाउंटनच्या बाहेर अशी मध्येच बसले होते, कारण मला तसंच दिसलं होतं की मी अशीच मध्ये बसली वगैरे. आणि काही वेळाने एक गृहस्थ अप्रोच झाला. आधी तिथे भाषेचा प्रॉब्लेम आहे, सो सगळे इंग्लिश बोलत नाही किंवा बोललं तर मोडकं तोडकं बोललं जातं. सो थोडंसं जुजबी फ्रेंच मला येत होतं, फार नव्हतं. सो समहाऊ वी कम्युनिकेटेड आणि ही सेड की वाय यू सिटिंग लाईक दिस इन द मिडल ऑफ द हे. तर मी म्हटलं, डिड आय आस्क यू वाय यू आर स्टक अप इन अ रिलेशनशिप विच डज नॉट वर्क फॉर लास्ट सो मेनी इयर्स. अरे बापरे. आणि त्यांच्या खळकण डोळ्यातनं पाणी आलं आणि ते म्हटले की हु आर यू. आणि त्यानंतर असं झालं की त्यांनी मला तिथे एक इव्हनिंग अरेंज करून दिली विथ 11 पार्टिसिपंट्स आणि त्यांचं तिथे मी एक सेशन घेतलं. कारण त्यांना पाहिल्याबरोबर तुझ्या हे लक्षात आलं का काय? म्हणजे तेच मी सांगते ना की ती एनर्जीच इतकी पॉवरफुल असते की ते गुरुकृपेनी स्वामी कृपेनी माझ्या लक्षात येतं व्यक्ती समोर आल्यावर. सो तो एकच वाक्य इनफ होतं. पण मला असं वाटतं की हा अनुभव म्हणजे पुन्हा ही कुठेतरी कॉन्स्पिरसी, डिव्हाइन कॉन्स्पिरसीच होती ना, की ते त्यावेळेला तिथे येणं, माझ्या समोर येणं, मला त्यांच्या कृपेनी ते बोलायची बुद्धी होणं आणि मग तो वर्कशॉप होणं माझा. कारण मी कुठला वर्कशॉप घ्यायला गेलेलीच नव्हते आणि ते इतकं सुंदर सगळं झालं. मला एक वेगळा अनुभव मिळाला की त्या लोकांबरोबर भाषेचा प्रॉब्लेम असताना एक ट्रान्सलेटर तुम्हाला लागतो आणि तरी सुद्धा एनर्जी लेवलला तुम्ही कसे कनेक्ट होऊ शकता. सो हा एक खूप सुंदर वेगळा अनुभव मला मिळाला. तू म्हणजे आता आपण साधारण शेवटाकडे येतोय, पण त्याच्यामध्येच मला विचारायचंय की आता याच्यामध्ये तू जे या सगळे केलेलं आहे, हिलिंग असेल किंवा, तर त्याचे काही असे कोर्सेस म्हणजे कुणाला समजा या फील्डमध्ये यायची इच्छा असेल, जशी तू आलीस, तर तसं कुणाला त्याच्यामध्ये गायडन्स हवा असेल किंवा काही कोर्स करायचा असेल, तर त्यांनी कसं तुला अप्रोच करायचं का? किंवा काही आहेत अवेलेबल पुण्यामध्ये म्हणा, बाहेर कुठे? कोर्स असं एक फिक्स युनिव्हर्सिटी किंवा असा कोर्स ॲज सच नाहीये, पण आय वुड सजेस्ट की दे शुड स्टार्ट एक्सप्लोरिंग. आता खूप प्रकारची हिलिंग टेक्निक्स आहेत, खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या थेरपीज आहेत, तर त्याआधी एक्सप्लोर करून बघावं की नक्की मला यातलं काय करावं असं वाटतं. आणि दे आर मोस्ट वेलकम टू मीट मी. मी नक्की त्यांना गाईड करू शकेन, पण ॲज अ प्रोसेस ॲज सच कोर्स असं मी काही घेत नाही. पण एक आवड म्हणून मला याच्यात कृपेनी मी इथे आले, तर तसंच त्यांना डेटा ट्रान्सफर करायला, त्यांना थोडंसं गाईड करायला दे आर मोस्ट वेलकम टू रीच मी. किंवा आय वुड सजेस्ट की नेटवरती आधी माहिती घ्या की या रेम मधलं मला काय आवडते. काहींना बॉडी हिलिंग आवडेल, काहींना माइंड हिलिंग आवडेल, कोणी कलर थेरपीला कनेक्ट होईल. वेगवेगळ्या असंख्य थेरपीज आता अवेलेबल आहेत. तर त्याचं थोडंसं वाचन, ते थोडंसं एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. ती एक्सप्लोरेटिव्ह आपली प्रोसेस सुरू झाली ना की मला असं वाटतं की ऑटोमॅटिकली मग आपल्याला त्या पद्धतीची लोक, ते टीचर्स, ते आपोआप भेटायला लागतात. फक्त माझं काय म्हणूया आपण पूर्वी ज्याला आपण विल पॉवर म्हणत असे की एक दृढ इच्छा पाहिजे की मला या फील्डमध्ये काहीतरी एक्सप्लोर करायचंय आणि तुमच्या हातनं ते एक्सप्लोरेशन सुरू झालं पाहिजे की ऑटोमॅटिकली यू विल गेट कनेक्टेड टू द राईट पीपल, राईट टीचर्स, चांगले फ्रेंड्स भेटतील, लाईक माइंडेड लोक भेटतील आणि ते सगळं घडतं. आणि ते सगळ्यांच्या बाबतीत घडतं. असं काही कुणी स्पेशल आहे म्हणून घडतं असं नाही. तो तिथे सगळ्यांना द्यायला बसलेलाच आहे. फक्त तुम्ही त्या इंटरेस्टनी, त्या पॉवरनी त्याच्याकडे सांगा की मला इथे जायचंय, मला मार्ग दाखवा, नक्की मार्ग सापडेल. तुझी हरकत नसेल तर तुझा कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊया, म्हणजे ज्यांना तुला कॉन्टॅक्ट करायचा असेल ते करू शकतील. अगदी आनंदाने मी नक्की गाईड करेन. ग्रेट, डेफिनेटली. आता शेवटचा एक प्रश्न मला आता मी आठवला म्हणून मी विचारते. ह्या ज्या सगळ्या थेरपीज आहे, याला काय अलाइड सायन्स किंवा असं आपण म्हणू शकतो, पण ह्याचं रेकॉग्निशन कुठे युनिव्हर्सिटीमध्ये किंवा असं काही आहे का? असं काही नाहीये आणि म्हणजे काय त्याच्याबद्दल तुला रेकॉग्निशन टेक्निकली असं काही नाहीये. तुम्ही जर काही अप्रिशिएटिव्ह एन्क्वायरी, NLP वगैरे अशी सर्टिफिकेशन केली तर तुम्हाला सर्टिफिकेशन मिळेल. सायंटिफिकली इट इज नॉट
हा नाही, accepted त्याला असं. असं काही डायरेक्ट रॅशनल सायंटिफिक असं नाहीये. असं काहीही नाहीये. हम्म. फक्त तुम्हाला जसा अनुभव येतो तो ऑटोमॅटिकली तुम्हाला बदलत राहतो. म्हणजे एकाला अनुभव आल्यावर तो दुसऱ्याला सांगतो, तो अजून 2 जणांना सांगतो. आणि तसंच आहे की जेवढा म्हणजे मी नेहमी म्हणते की एक ओपन माइंड घेऊन फक्त या, एवढंच तुमच्याकडनं रिक्वायर्ड आहे. जितकं क्लायंट ओपन माइंडचा असेल, जितकं रिसेप्टिव्ह असेल, तितकं लवकरात लवकर त्यांना रिझल्ट्स येतात. सो आपण असं म्हणलं की फेथ वरती चालणारी ही सिस्टम आहे. हा, काही सायंटिफिक प्रूफ्स आहेत का NLPचं? येस, खूप रिसर्च झालेला आहे. चक्रा सिस्टम वरती खूप रिसर्च आहे, पण असं काही कोर्सवेअर आणि हे प्रोवन आहे तर नाही, असं नाहीये हे सगळं. सो हे सगळं विश्वासावर आहे. आणि मला असं वाटतं अनुभव, विश्वास आणि तुमची परिस्थिती हे सगळं तुम्हाला तिथे नेत असते. वेगळं फील्ड आहे हे टोटली. खरंच ग्रेट. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. याच्यामध्ये मला अजून एक विचारायचं आहे की ठीक आहे, मोठ्यांचे प्रॉब्लेम्स तू सॉल्व्ह करतेस किंवा सिनियर सिटीझन्स आत्ता तू बोललीस तसं, पण लहान मुलांना सुद्धा, अगदी शाळेतल्या मुलांना सुद्धा कधी कधी खूप टेन्शन्स असतात. म्हणजे शाळेची असतील, त्यांच्या अभ्यासाची असतील, परीक्षेची असतील. तर असं आपण अनेकदा बघतो की टेन्शननी मुलाला आजारी पडला, त्रास झाला, तर अशी छोटी मुलं अगदी 13-14 वर्षाची, 10-12 वर्षाची, अशी तुला म्हणजे कधी अप्रोच झाली आहेत का? अशी मुलं अप्रोच होतात. जनरली पेरेंट्स अप्रोच होतात आणि सांगतात की मुलाचं सेशन घ्या, हा प्रॉब्लेम आहे. तर मी जनरली सांगते की मी पेरेंट्सशी बोलते, कारण ही मुलं आई वडिलांच्या प्रारब्धात असतात. लहान मुलं. लहान मुलं. एक 17 वर्षाचं त्यांचं एज येईपर्यंत ते आई वडिलांच्या सानिध्यात असतात. आई वडिलांचे सगळे ऍक्शन्स, विचार, आचार त्यांच्यावर इन्फ्लुएन्स होत असतात. साधारण 16-17 वर्षानंतरचं जर मूल असेल तर मग मी त्यांना इंडिव्हिज्युअली भेटते. पण त्याआधी असेल तर 99% प्रश्न पालकांना भेटूनच सुटतात. मी छोटी पालकांनाच करायला टेक्निक्स देते, जी आयदर ते आपापसात करतात किंवा ते त्या मुलाबरोबर, मुलीबरोबर करतात. इंडिव्हिज्युअली त्या मुलाला किंवा मुलीला मला सहसा भेटायची गरज भासत नाही. फार क्वचित एखाद्या रेअर केसमध्ये मला बोलावं लागतं, पण जनरली पालकांशी बोलून त्याचं समाधान मिळतं. अच्छा. तू त्या केसबद्दल काहीतरी सांगत होतीस मगाशी. तर ते पेरेंट्स माझ्याकडे आले आणि ते म्हणाले, आम्हाला आधी काही मान्य नव्हतं की तुम्ही मुलीला भेटतच नाही आहात वगैरे. 3री मुलगी होती त्यांची. आणि पण ठीक आहे, आता तुम्ही हट्टच धरलाय की मी बोलले तर तुमच्याशीच बोलणार, म्हणून आम्ही भेटायला आलोय वगैरे वगैरे. आणि मग सगळी कॉन्व्हर्सेशन सुरू झाली. मी एक हे असं आहे का, तसं आहे का, मग त्याच्यावर ते उत्तरं द्यायला लागले. मग अर्धा-पाऊण तास झाल्यावर त्या मुलीची आई मला म्हणाली, मला कॉल आहे, माझा खूप पॉवरफुल जॉब आहे आणि मला कॉल आहे, तुम्ही मुलीला काय करायचं, काय काय करायचं, किती सेशन घेणार हे सांगणार आहात का नाही? तर मी म्हणलं की हेच मुलीच्या बाबतीत होत आहे. म्हटलं, त्या म्हणल्या म्हणजे? म्हटलं तुमचा आत्ता कॉल नाहीये. सॉरी म्हणलं, हे कानाला जरा कटू लागत असेल, मला दिसतंय आत्ता कॉल नाहीये. अरे बापरे. आणि मग जर तुम्ही मला सांगताय की मुलगी शाळेत खोटं बोलते, वस्तू लपवतीये, टीचरशी खोटं बोलतीये, आजीशी खोटं बोलतीये, तर हे कुठनं सुरू होत आहे? तुम्ही अस्वस्थ झालात हे तुम्ही मला ऑनेस्टली सांगा, आपण ते डील करूया. की आता हे ऐकवत नाहीये, रेसलेसनेस आलाय, बरोबर आहे, कारण सेशन्स इझी नसतात ना. खूप जास्त हार्श रियालिटी दाखवायचंच काम माझं आहे की इन अ लव्हिंग वे. स्पेस खूप लव्हिंग असते, खूप वॉर्म असते, पण शेवटी तुम्हाला तुमचं ट्रूथच दिसत असतं ना. एक आरसा दाखवल्यासारखंच आहे ना ते. बरोबर. आणि म्हणलं मग हेच तिच्या बाबतीत होतंय, मग ती मुलगी कुठनं हे शिकतीये? माझ्याकडे येऊन जर तुम्ही म्हणलात की मॅम मला खूप रेस्टलेस झालंय, मला हे ऐकवत नाही, मी अस्वस्थ झाले, किंवा मला आता लोड आलाय, तुम्ही पुढे काय सांगणार आहे, हे मी मान्य करीन. म्हटलं तुम्ही मला सांगताय तुमचं कॉल आहे आणि आता कॉल नाही, तुम्हाला ते कळत होतं की कॉल वगैरे काही नाहीये? तो एक्सक्यूज होता. दॅट वॉज द पॉइंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आणि तिथे सडनली शी ब्रोक डाऊन आणि मग त्या रडायला लागल्या आणि त्या मला म्हणल्या की मग असं जर बघितलं तर मग किती गोष्टी तुम्हाला सांगायच्या. म्हणलं फॅन्टास्टिक, आपण इथूनच सुरू करूया. आता आधी मी तुमच्याशी दोघांशी बोलीन, तुमच्याशी व्यक्तिशः बोलीन, मग तुमच्या दोघांशी, आणि मग आपण लेकीचं बघूया. म्हटलं ते आपोआप सुटणार आहे नंतर. सो असे सुद्धा काही खूप छान अनुभव येतात की इनिशियली दे आर, आणि मला असं वाटतं की तो रेझिस्टन्स, ते जे त्यांचा अप्रोच आहे तो चूक नसतो, ते आपसूक होत असतं. कारण
ते एका पद्धतीने जगत आलेले असतात, त्यांना ठराविक अनुभव आलेले असतात, त्यांचे काही बिलीव्स असतात. सो त्याच्यात चूक बरोबर असा काही कॉन्सेप्ट नाहीये. सो विच इज ओके. पण इथे एकदा आल्यानंतर माझं काम आहे आरसा दाखवणं. आपण जर एवढा वेळ, एनर्जी, एफर्ट, मनी इन्व्हेस्ट करतोय तर आपल्याला रिझल्ट पाहिजे. तर द फास्टर यू सी द ट्रूथ इट बिकम्स इझियर. ग्रेट. आणि मग जनरली काय होतं की आता ऑलरेडी असं झालंय की दे स्टील आर कनेक्टेड विथ मी. ते दोघंही आता येतात सेशन्सला. आणि मग आता आफ्टर 2 सेशन मग त्यांचे जे मिस्टर होते ते मला म्हणाले, ऍक्च्युली खरं आमच्या दोघांमध्ये खूप प्रश्न आहेत. मी म्हणलं मी तुम्हाला पहिल्या सेशनमध्येच विचारलं होतं आणि मग तुम्ही म्हणलात की आमचं तर उत्तम चाललंय. म्हणले नाही आता आपण तेच बोलूया मॅडम. खोटं बोललेलं कळतंय. सो मला असं वाटतं की ते कधी कधी असंही होतं की एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे जरी आपण ठरवून अगदी शेड्यूल करून जरी सेशनला गेलो तरी इतकं खरं बोलणं हे सुद्धा माणसाला कधी कधी जड जातं. ते मुद्दामून करतात असं नाही. अनेकदा दे टेक देअर ओन स्वीट टाइम की त्या स्टेजला येऊन ते ऍक्सेप्ट करणं की हो यार खरंच असं काहीतरी घडत असू शकेल. सो आय थिंक त्या दडपणाखाली सुद्धा माणूस काही वेगवेगळ्या गोष्टी बोलत असतो. करेक्ट. पण एवढंच मी नेहमी सांगते सगळ्यांना की अत्यंत ओपन माइंड मस्त घेऊन या. जे आहे ते या भिंतीत राहील, कोणाला कधीही पत्ता लागणार नाही. सो जितकं मोकळेपणाने तुम्ही उत्तरं द्याल, जितकं मोकळेपणाने तुम्ही सांगाल मला, तितकं लवकर आपला प्रवास हे होईल. आणि जितक्या लवकर तुम्ही इंडिपेंडंट व्हाल मी तितकी खुश. कारण परत परत माझ्याकडे या सारखी सेशन्स करू असं काही नाहीये. तुम्हाला 2 सेशनमध्ये उत्तर मिळतंय, मॅजिक. यू आर रेडी टू फ्लाय. परत नाही मला भेटलात तरी आय विल बी मोर दॅन हॅपी. गुड. थोडक्यात तुम्ही मनकवड्यात म्हणजे दुसऱ्यांच्या मनातलं तुम्ही ओळखत. खोटं बोलत असेल तर लगेच पकडता. नाही तसं नाही मी म्हणणार. मला असं वाटतं की ती त्यांच्या कृपेने मला एक अंदाज येतो की खरं काय चाललं असेल. म्हणजे सगळ्यांनी सावध राहायला पाहिजे. खोटं बोललेलं पटकन पकडणार. एनिवे आज खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. आणि म्हणजे माझ्यासकट माझ्या टीमला सुद्धा छान इन्साइट्स मिळाले याच्यातून. आणि काही काही गोष्टी तर म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स असतील, माइंड कोड सारखं असेल किंवा इनफॅक्ट ऑइल हिलिंग हे जे तुझं आहे वेगळं आहे म्हणजे हे. तर हे म्हणजे माहीत नसलेल्या गोष्टी पण आम्हाला समजल्या. आणि मला खात्री आहे प्रेक्षकांनाही, आपल्या रसिकांना सुद्धा नवीन छान गोष्टी कळलेल्या असतील. आणि तुम्हाला जर प्राचीला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तिचा पत्ता, फोन नंबर हे सगळं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. आणि मला खात्री आहे तुम्हाला हा सेशन आजचा नक्की आवडलेला आहे. आणि तुम्ही नक्की त्याच्यावर कॉमेंट करा, लाईक करा. आणि आमचा रसिका मोहिनी हा चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा, हाईप करा. आणि आम्हाला इन्स्टा आणि फेसबुकला सुद्धा नक्की फॉलो करा. प्राची, आज तू इथे आवर्जून आलीस आणि आपल्या सेशनमध्ये भाग घेतलास त्याकरता मनापासून धन्यवाद. मलाही खूप खूप जेन्युइनली आय एम ग्रेटफुल की इथे इन्व्हाइट करून इतकं छान मोकळेपणाने बोलता आलं मला तुमच्या सर्वांशी. सो त्यासाठी तुमच्या चॅनलचे आणि भाग्यश्रीताई तुझे खूप 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 आभार. जेन्युइनली थँक्यू. आपल्या रसिका मोहिनीच्या पॉडकास्टला जे गेस्ट येतात तर त्यांच्याकरता जागृती एंटरप्राइजेस एक गिफ्ट देतं. तर हे खास तुझ्याकरता. थँक्यू सो मच. थँक्स. रसिक मोहिनी.